इन्व्हेस्टिंगच्या दृष्टीने SIP हा एक कूल शब्द झाला गेल्या काही वर्षांमध्ये. होय होय. तर SIP म्हणजे नेमकं काय? SIPचा फुल फॉर्म आहे. त्या फुल फॉर्म मधूनच सुरुवात करू. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. मला एक X रुपये दर महिन्याला बाजूला काढणं शक्य आहे हे कळलेलं आहे. तर मी ते पैसे एका म्युच्युअल फंड योजनेत गुंतवतो, याला आपण फंड स्कीम म्हणूया. आणि मी एक डे सिलेक्ट करतो, म्हणजे काय तर 15. मग दर महिन्याच्या 15 तारखेला माझ्या अकाउंटमधून ते पैसे कट होतात, म्हणजे डेबिट होतात आणि ते त्या फंडमध्ये इन्व्हेस्ट होतात. दिस इज ॲज सिम्पल ॲज दॅट. SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे एकदम एक रकमी, म्हणजे तुम्ही श्रीमंत आहे, तुम्ही म्हणालात तसं Yes. 100 रुपयामध्ये सुद्धा तुम्ही बरोबर. SIP सुरू करू शकता. मग आता ह्याचा ॲडव्हान्टेज कुणाला आहे की जे 30शीतले किंवा 40शीतले लोक आहेत, ज्यांचं एज, म्हणजे गुंतवणुकीत तुमच्या बाजूनी सगळ्यात कुठला जो एक फॅक्टर असतो तो म्हणजे कमी वय. कारण वय हा एकच फॅक्टर आहे की जो कॉन्स्टंट रेटने वाढतो ह्या जगात. वय आणि स्ट्रेस. त्याच्यामुळे ते बरं, ते दोन्ही तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. त्यामुळे बरोबर. तुमचं वय कमी असताना तुम्ही थोडे थोडे पैसे दर महिन्याला पार्क केलेत आणि ह्यानी काय होतं, तुम्हाला शिस्त लागते. जेव्हा तुम्ही तो म्युच्युअल फंडचा फॉर्म भरता आणि तुम्हीच डिक्लेअर करता, मी काय 10 तारीख सिलेक्ट केले, की तुम्हाला ते 8 तारखेला लक्षात राहतं की अरे 10 तारखेला आपल्या अकाउंटमधून पैसे जाणार आहेत. मग आपण ते पैसे बाजूला ठेवायला लागतो. म्हणजे मगाशी मी म्हणते ती सवय यायला लागते. मग नंतर काय होतं, मी आता हे पर्सनल एक्सपिरियन्स म्हणून पण सांगतो आणि अनेकांना मार्गदर्शन केलेलं असल्यामुळे त्यांच्या अनुभवावरून, जसजसे पैसे वाढायला लागतात ना, तसतसा लोकांना आत्मविश्वास येतो. आणि मग ते म्हणतात छान सांगितलं तुम्ही. मी म्हटलं माझं काही नाही, तुम्ही छान इन्व्हेस्टमेंट केली. सो तो कॉन्फिडन्स येण्यासाठी SIP करणं गरजेचं आहे. हो. तुमच्याकडे लमसम पैसे असतील ते पण तुम्ही इन्व्हेस्ट करायचेच आहेत, पण पण हा एक सिक्रेट फॉर्म्युला, सिक्रेट फॉर्म्युला सगळ्यांना माहीत असलेला पण तरी सुद्धा दुर्लक्षित असलेला.